नमस्कार मंडळी, माझं नाव आहे अशोक आणि तुम्ही पाहताय अशोक द ट्रॅव्हलर। तर सकाळी सकाळी कोवळ्या उन्हामध्ये आपण घरातून बाहेर पडलो। बाहेर ह्यासाठी पडलो की आपण आता अशा ठिकाणी जाणार आहोत की जिथे सुंदर असं वातावरण, मोठमोठी नारळाची झाडे आणि एक मंदिर, जे मंदिर पाण्यामध्ये वसलेले आहे। तर त्या मंदिराला आपण आज भेट देण्यासाठी जाणार आहोत। तर ते मंदिर आहे रामदरा आणि हे मंदिर पुण्यापासून साधारणतः 25 ते 26 किलोमीटर अंतरावरती आहे। चला तर मंडळी, जाऊ आपण रामदऱ्याला। तर गाडी घेतली आणि पेट्रोल पंपावरती आम्ही वळालो तिथे पेट्रोल टाकायला। पेट्रोल टाकून आम्ही रामदऱ्याच्या दिशेने निघालो। सोबत एक पाहुणा म्हणजे सूरज याला सोबत घेतलं। पुण्याच्या बाहेर पडल्यावर हडपसरच्या पुढे लोणी काळभोरमधून आपण रामदऱ्याला जाऊ शकतो। लोणी काळभोरमधून 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावरती रामदरा आहे। सकाळी आपल्याला सूर्यदेवाचं दर्शन झालं। सूर्यदेवाचं दर्शन करून आपण थोडं पुढे गेल्यावरती आपल्याला एक नदी किंवा ओढा लागतो। त्याच्या पुढे गेलं की आपल्याला डायरेक्ट रामदरा दिसतो। रामदऱ्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथं हॉटेल आणि भव्य असं पार्किंग पाहायला मिळतं। त्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो आणि मस्तपैकी वडापावची ऑर्डर देऊन वडापाव खायला सुरुवात केली। पावाचे 2 भाग करून त्याच्यामध्ये वडा ठेवला आणि मिरची साईडला ठेवून मी वडापाव खाल्ला। वडापाव खूप टेस्टी होता। सूरजही वडापाव खाण्यात मग्न झाला। मग पार्किंग असं भव्य होतं की तिथं आपण 4 व्हीलरही पार्क करू शकतो आणि 2 व्हीलरही। तिथं 2 व्हीलरच्या पार्किंगसाठी 20 रुपये घेतले जातात आणि 4 व्हीलरच्या पार्किंगसाठी 40 रुपये घेतले जातात। 20 रुपये दिले आणि पावती खिशात टाकून आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो। मंदिरापाशी पोहोचताच मेन गेट आम्हाला मंदिराचे लागले। त्या मंदिरात आतमध्ये गेल्यानंतर तिथं समोरच आमचं डाव्या बाजूला लक्ष गेलं। तिथं आम्हाला निसर्ग पायवाट दिसलं, पण ते निसर्ग पायवाट सध्या बंद होतं। मग त्यानंतर आम्ही बाहेरूनच पाण्याचा तलाव, नारळाची झाडे, मंदिर हे पाहिले। त्याच्या शेजारीच एक भव्य असं हत्तीची मूर्ती होती। आपण सकाळी सकाळी आलेलो आहोत। इथं माणसांची गर्दी कमी आणि पक्ष्यांचा किलबिलाट जास्त ऐकायला मिळतो। आणि या किलबिलाटामध्ये आपण सुंदर असं साईडचं वातावरण पाहणार आहोत, मंदिराचं दर्शन घेणार आहोत आणि मंदिराविषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत। आणि जर तुम्हाला 1 दिवसाची ट्रिप करायची असेल तर फॅमिलीसोबत तुम्ही इथे येऊ शकता। 1 दिवसाची ट्रिप करू शकता आणि एन्जॉय मस्ती करू शकता। चला राम मंदिराचं दर्शन घेऊ।
प्रतिबिंब हे पाण्यामध्ये खूप छान असं दिसतं. साईडचं वातावरण खूप छान आहे आणि त्या नारळाची जी झाडं आहेत त्याच्यामुळे मंदिराला खूप शोभा आलेली आहे. आणि मंदिर आतमधून पाहिलं तर तेही खूप छान आहे. तर त्रेतायुगामध्ये भगवान श्रीराम, माता सीता आणि भगवान लक्ष्मण हे ज्यावेळेस वनवासाला होते त्यावेळेस त्यांनी इथं वास्तव्य केलं होतं असं सांगितलं जातं. त्यामुळे इथे हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे. तरी तुम्ही एक दिवस इथं फॅमिलीसोबत येऊ शकता, मंदिर पाहू शकता. खूप छान असं वातावरण आहे. मंदिर पाहून झालं की आम्ही गाडी काढली आणि गाडीवरती बसून आम्ही रिटर्न घराकडे निघालो. आणि घराकडे निघाताना आम्हाला परत एक छोटंसं मंदिर दिसले. मग आम्ही तिथेही दर्शनासाठी थांबलो. मग तिथे आम्ही दर्शन घेतले आणि तिथून आम्ही डायरेक्ट घरी निघून गेलो. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, जाता जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.